नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप 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 मनापासून स्वागत. तुमचा 39वा आठवडा चालू झालेला आहे आणि खूप खूप अभिनंदन, कारण आता तुमची जी प्रेग्नन्सी आहे ही फुल टर्म प्रेग्नन्सी गणली गेलेली आहे. म्हणजे आता जे बेबी जन्माला येणार आहे ते फुल टर्म बेबी असणार आहे, ना की प्री टर्म बेबी. त्यामुळे यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आता या आठवड्यात किंवा फक्त एक आठवडा अजून राहिलाय, पुढच्या आठवड्यात कधीही तुमचं हे छानसं छोटूसं इवलूसं बाळ या जगामध्ये एंट्री करणार आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळ्या खूप उत्सुक आहात की तुमच्या बाळाचं आता वजन किती असेल, उंची किती असेल, तुमच्यामध्ये काय ड्रास्टिक चेंजेस डिलिव्हरीसाठी आता होणार आहेत, प्रसूतीसाठी तुमची बॉडी कशी गिअरअप होत आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप जास्त उत्सुक आहात आणि त्याच संदर्भात अतिविशेष माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर 2-3 व्हिडिओ देखील मी तुम्हाला रेफर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रसूती कळा कशा असतात हे जाणून घेता येईल. या व्हिडिओमार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी, प्रसूती आणि बाळाच्या काळजी संदर्भात, बेबी केअर संदर्भात खूप सारे व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी पब्लिश झालेले आहेत आणि वेळोवेळी हे व्हिडिओ चॅनलवर पब्लिश होत असतात. त्यामुळे सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका आणि पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तुमच्या प्रेग्नन्सीचा 39वा आठवडा. तुमच्या बेबीने ऑलरेडी ते वजन गाठलेलं आहे जे त्याच्या जन्मावेळेला आता असणार आहे. त्याला हे माहिती नाहीये की तो आता किती मोठ्या बदलातून जाणार आहे, परंतु तुम्ही त्याच्या स्वागतासाठी अतिशय अवेअर झालेला आहात आणि तुम्हाला याची पूर्णपणे जाणीव आहे. नेस्टिंग इन्स्टिंक्ट जोरात चालू आहे आणि बेबीची पूर्ण तयारी देखील तुमची झालेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शक्यतो महाराष्ट्रामध्ये, असं म्हटलं जातं की बेबी येण्याच्या आधी नवीन कपडे किंवा या गोष्टी बेबीसाठी घेऊ नयेत. पूर्वी फेटल डेथ रेट हा जास्त होता, परंतु आता मॉर्टॅलिटी रेट अतिशय कमी झालेला आहे आणि बाळ हे अगदी छान असतंच, यामध्ये काहीही साशंकता नसते. आणि म्हणूनच आता हल्ली आपण बाळाची तयारी करून ठेवण्यास काहीही हरकत नाही. मी माझ्या दोन्ही गरोदरपणात, प्रेग्नन्सीमध्ये माझ्या दोन्ही बाळांची पूर्वतयारी आधीच केली होती. बॅगा भरल्या होत्या, कपडे भरले होते आणि इतर तयारी देखील केली होती. त्यामुळे आत्ता या काळात ते सगळं गोष्ट मानण्यात काही पॉईंट नाही, कारण बाळ अचानक आल्यानंतर तुम्ही सुद्धा भांबावून जाल. तुमचे मिस्टर किंवा तुमचा भाऊ, घरातले परिजन जे आहेत, नातेवाईक जे आहेत, हे तुमची काळजी घेण्यात, हॉस्पिटलमध्ये डबे पोहोचवण्यात, या सगळ्या गोष्टीत बिझी झालेले असतात. आणि कसले कपडे आणायचे किंवा कुठलं सूत आणायचं, कसं आणलं पाहिजे हे त्यांना एवढं ज्ञान नसतं. त्यामुळे तुम्ही अभ्यासपूर्वक तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी जर रेडी ठेवल्या तर हे तुमच्यासाठी आणि बाळासाठी हितकारक आहे. चॅनलवर हॉस्पिटल बॅग तुमची कशी भरायची आणि बाळाची कशी भरायची, त्यात काय काय घ्यायचं हे यादीसह मी दिलेलं आहे. दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देते, ते देखील बघून घ्या. तुमच्या बाळाचं शरीर आता इथून पुढे खूप वाढणार नाही गर्भाशयात, परंतु त्याचं जे ब्रेन आहे, त्याचा जो मेंदू आहे, हा आधीच्या आठवड्यापासून, मागच्या आठवड्यापासून आत्तापर्यंत 30% अधिक त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. म्हणजेच मेंदूचा विकास हा अतिशय वेगाने आता होत आहे. तुमच्या बाळाचा जो पिंकिश कलर होता, म्हणजे ते जसं आधी गुलाबी गुलाबी दिसायचं, आता तो त्याच्या व्हाईट टोनकडे येणार आहे. जरी बाळाचा रंग थोड्या दिवसांनी बदलला, ते काळं, सावळं किंवा खूप गोरं झालं, तरीही जन्मताना बऱ्याच बाळांचा रंग हा गोरा असतो आणि तो पुढे जाऊन बदलतो. बाळाची उंची मागच्या आठवड्यापासून काही विशेष वाढलेली नसणार आहे, तरी सुद्धा त्याची जी उंची आहे ही 46 ते 52-53 सेंटीमीटर इतकी असू शकते. आणि त्याचं मॅक्सिमम बर्थ वेट, म्हणजे आता जन्मताना जे वेट त्याचं असणार आहे ते आता त्याने गाठलेलं आहे साधारण 2500 ग्रॅम ते 3.5 किलो. काही महिलांचं बाळ हे 4 किलोचं सुद्धा असतं. म्हणजेच काय, त्याचं जे बर्थ वेट आता तो जन्मताना असणार आहे ते गाठलेलं आहे. हे साधारण 2.5 किलो ते 3.5 किलोमध्ये भारतीय बाळाचं वजन असू शकतं. कमी जरी असलं तरी सुद्धा ते पुढं जाऊन डेव्हलप होतं. त्यामुळे काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. आता हे सांगण्याची गरज नाही की 9वा महिना सुद्धा आता संपत आलाय, म्हणजे तुम्ही कुठल्या महिन्यात आहे याबद्दल आता तुमच्या मनात काहीही द्वंद्व नाहीये. 9व्या महिन्यातच तुम्ही आहात. आणि जरी बाळाचं वजन वाढत नसेल तर ब्रेन मात्र अतिशय जास्त स्पीडीली विकसित होत आहे. आता तुमच्यातले विशेष बदल बघूया.
ऑलमोस्ट हॉस्पिटलला जाण्याची वेळ जवळ आलेली आहे, परंतु बऱ्याच जणी पूर्ण 9 महिने घेऊन सुद्धा वर काही दिवस घेतात. माझ्याच बाबतीत जर सांगायचं झालं तर माझी पहिली बेबी जी आहे, हा पूर्ण 9 महिना संपल्यानंतरही त्याने वर काही दिवस घेतले होते आणि दुसरं बाळ हे अगदी 9वा महिना लागताच 37व्या आठवड्यात झालं होतं. असा फरक असू शकतो. ज्या वेळेला बेबी लवकर होत नाही, वेळेत होत नाही, त्यावेळेला हे जे वेट आहे हे खूप ड्रॅग झालंय असं वाटतं आणि बोर होतं, कधी बाळ येणार असं होतं. म्हणजे खूप चाहूल लागते की अरे मला कधी प्रसूती होणार आहे, माझी डिलिव्हरी कधी होणार आहे, बाळ कधी येणार. हे पूर्ण तो वेट खूपच अनबेरेबल असतो. बसाय उठायला खूप त्रास होतो, अगदी खाली बाळाचं डोकं जड लागत असतं, टॉयलेटला बसायला त्रास होतो आणि झोपण्यासाठी अतिशय अनकम्फर्टेबल होतं. ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन, जे की लेबर पेन सारखं असतं, परंतु या खऱ्या कळा नसतात. प्रसूतीच्या खऱ्या कळा कशा असतात या संदर्भात छानसा व्हिडिओ चॅनलवर आहे, अगदी सायंटिफिकली मी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्या डिलिव्हरी स्टोरी सुद्धा बघा, म्हणजे जर नॉर्मल डिलिव्हरी तुमची होणार असेल तर कशा पद्धतीने कळा दिल्या पाहिजे याविषयी एक आयडिया येईल आणि छान पॉझिटिव्ह स्टोरीज आहेत त्या जाऊन नक्की बघा. अगदी काही कारणास्तव जे अवॉइड करता येऊ नाही शकत, अशा अनअवॉइडेबल कारणास्तव आपल्याला सी सेक्शन करावं जरी लागलं तरी देखील मानसिक तयारी ठेवा, कारण आजकाल सायन्स खूप पुढं गेलेलं आहे. स्टिचेस बरे होताना त्रास होणं थोडंसं कमी होतं, कारण विविध गोळ्या औषधं आपल्या चालू असतात. म्हणजे हा वेळ गेल्यानंतर या स्टिचेसचा जास्त त्रास होत नाही. हॉस्पिटलला जायची वेळ आली हे तुम्ही कसं ओळखाल? ज्या वेळेला तुम्हाला कमरेतून कळा यायला लागतात किंवा खूप पोट दुखू लागतं किंवा तुम्हाला रक्तस्राव होतोय असं जाणवतं किंवा तुमची पाण्याची पिशवी ही लीक झाली आहे. ही कशी होते? ज्या वेळेला सलग पाणी तुमचं बाहेर येतं आणि अगदी मांड्यांवरून जमिनीवर फ्लो होतं, अशा वेळेला हे एक इंडिकेशन आहे की तुमचं लेबर स्टार्ट झालेलं आहे आणि बाळ जन्मण्याची वेळ जवळ आलेली आहे. अशा वेळेला त्वरित डॉक्टरांना संपर्क साधा. काही जणींना शक्यतो पहिलं बाळ जे आहे या वेळेला प्रेग्नन्सीच्या कळा, प्रसूती कळा याला खूप वेळ लागतो, परंतु दुसऱ्या वेळी लवकर बाळ होतं आणि हा वेळ वेरी होतो प्रत्येकाचा. काहींना अगदी 1 दिवस लागू शकतो, 2-3 दिवस लागू शकतात, तर काहींना अर्ध्या दिवसात किंवा 2 तासात सुद्धा बाळ होऊ शकतं. खरं तर ही प्रोसेस चालू झालेली असते, परंतु काहींच्या बाबतीत पहिली दुसरी अवस्था जी आहे ही खूप पेनफुल नसते, तर काहींच्या बाबतीत पहिली दुसरी तिसरी अवस्था अतिशय पेनफुल असते. त्यामुळे त्या वेदना त्यांना खूप काळ जाणवतात, खूप वेळ जाणवतात. बाळाच्या मुवमेंट्स नक्कीच कमी झालेल्या आता जाणवू शकतील, कारण त्यांना जागाच नाहीये. फक्त थोडीशी मुवमेंट तुम्हाला जाणवते, तरी देखील मुवमेंटचा ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे, कारण थोडीशी मुवमेंट ही नक्कीच बाळ करतं आणि ते जाणवतं. या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये म्युकस प्लग फॉल होऊ शकतो, बाथरूममध्ये पडू शकतो, परंतु याचा अर्थ डिलिव्हरी होईल किंवा बाळ होईल असा नाहीये. यानंतरही काही दिवसांनी बाळाचा जन्म होऊ शकतो. पाणी व्यवस्थित प्या, कारण प्रेग्नन्सीमध्ये पाईल्स होण्याची शक्यता असते. हे पाईल्स होऊ नये यासाठी काही उपाय आहेत, त्यावर देखील एक छानसा व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की बघा जर तुम्हाला पाईल्सचा त्रास होत असेल तर. तुमच्या बेबीचं, बाळाचं जे डोकं आहे ते पेल्विक रिजनमध्ये खालच्या भागामध्ये प्रेशर आणतंय, त्यामुळे तिथे पेन होणं, उठाय बसायला त्रास होणं हे अगदी स्वाभाविक आहे. याने घाबरून जायची गरज नाही. पायांवर सूज आहे ही प्रसूतीनंतर कमी होणार आहे. वाढत्या पोटामुळे आणि बाळाची जी पोझिशन चेंज झाली आहे ते आता खाली सरकलेलं आहे, त्यामुळे बॅकएक होणं, कंबरदुखी होणं, पाठदुखी होणं हे देखील नॉर्मल आहे. आपल्याकडे प्रसूती कळा स्टार्ट झाल्यानंतर, म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या आजीने छान तुपातली रव्याची खीर बनवली होती आणि ती मला खायला दिली होती प्रसूतीला जाण्याआधी. आणि म्हणूनच तुम्ही छान, त्याने काय होतं, थोडीशी साखर मिळते, त्याचप्रमाणे तूप सुद्धा मिळतं आणि एक शक्ती मिळते. असे पदार्थ तुम्ही जाताना खाऊ शकता. ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून ठरवा. परंतु काही गोष्टी आपण जर आपल्याला जात असेल, उलटीचा वगैरे त्रास नसेल किंवा डॉक्टरांनी अदरवाईज सांगितलं नसेल, तर तुम्ही शिरा खाऊन जाणं हा छान ऑप्शन आहे. तसेच प्रसूती कळांच्या, त्याचप्रमाणे प्रसूती कळांचा जो वेळ असतो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता जर तुम्हाला जात असेल तर, किंवा लिक्विड घेऊ शकता. तुमचं शरीर दिवस रात्र या सगळ्या चेंजेसला सामोरं जाण्यासाठी तुमचं शरीर, तुमचं बेबी सगळ्या गोष्टी प्रिपेअर होत आहे आणि म्हणूनच तुम्हाला आराम मिळणं, तुम्हाला
दुपारची नॅप, संध्याकाळी रात्री पूर्ण झोप मिळणंही तितकंच गरजेचं आहे, जे तुमचं एनर्जी रिस्टोरेशन करेल आणि तुम्हाला प्रसूतीसाठी देखील मदत होईल. त्याचप्रमाणे श्वासोच्छवासाचे व्यायाम, पेल्विक एक्सरसाइजेस, मलासन हे सगळं अर्थात तुम्हाला योगतज्ञांच्या गायडन्समध्येच करायचं आहे. वॉकिंग नक्की चालू ठेवा. 45 मिनिटं वॉक शक्य असेल तर जरूर करा. त्याचप्रमाणे बाळंतपणात म्हणजे प्रसूतीनंतर काय काळजी घ्यायची हे व्हिडिओ नक्की बघा आणि काळजी घ्या, कारण प्रसूतीनंतर शरीर खूप बदलतं, खूप चेंजेसना सामोरं गेलेलं असतं आणि हे चेंजेस याच्यामध्ये कुठलाही आजार होण्याची देखील शक्यता असते, जो लॉंग टर्म आपल्याला राहू शकतो, आपल्याला त्रास देऊ शकतो. म्हणून प्रसूतीनंतरचे जे 45 दिवस किंवा 3 महिने जी काळजी परंपरेने आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे ती घेणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा काळजी न घेतल्यामुळे देखील आजार होतात. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला काही माहिती ऍड करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे आपल्या इतर मैत्रिणींना, बाळंतपण किंवा प्रसूती जवळ आलेल्या मैत्रिणींना सुद्धा ती माहिती कळेल. त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की ते देखील लिहा. मला माहीत असेल तर मी नक्की त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर, ज्यांची प्रसूती जवळ आली आहे अशा मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.